नमस्कार, सतर्क पोलीस टाइम्स न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूया सतर्क महाफास्ट न्यूज। मध्य रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी माटुंगा ते मुलुंड दरम्यान रविवारी अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11:05 ते दुपारी 3:55 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक। मनोज जरांगे यांनी नाट्य दिग्दर्शक फसवणूक प्रकरणामध्ये मला देवेंद्र फडणवीस यांनी अडकवलं असल्याचं म्हटलंय। पुणे कोर्टात हजर राहिल्यानंतर त्यांनी केलं हे विधान। रत्नागिरीला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी 200 कोटी मंजूर, पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती। विविध कामांचे आराखडे तयार करण्याचं काम सुरू। 2020 मध्ये पुन्हा सचिन वाझेला कोणी नोकरीत घेतलं? प्रसाद लाड यांचा अनिल देशमुखांना सवाल। मुंबई पोलिसातील निलंबित अधिकारी सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केले गंभीर आरोप। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मनसेच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी घेतली भेट। राजस्थानमधील 12 जिल्ह्यात भीषण अपघात, गायीला वाचवताना एसयूव्ही पलटी, 4घांचा मृत्यू, 5 जण जखमी। राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास, पोलीस वसाहतींचा पुनर्विकास, घरांची उपलब्धता, कायदा सुव्यवस्था अशा विविध विषयांवर केली चर्चा। लाडकी बहीण योजनेचा मिळाला फटका, सीएम शिंदेंच्या दौऱ्यांमुळे पोलीस भरती रद्द। लोअर परळमध्ये जाहिरात काढली, मात्र लोखंडी ढाचा तसाच, आदित्य ठाकरे यांच्या तक्रारीनंतरही कारवाई नाही। आता लढाई हॉलमध्ये नाही, मैदानावर होणार, पुणे येथील शिवसंकल्प मेळाव्यात उद्धव ठाकरे यांचा इशारा। शरद पवार यांनी वर्षा बंगल्यावर घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, कृषी, पाणी, दूध संकलन अशा विविध मुद्द्यांवर करण्यात आली चर्चा। कोल्हापूर येथील किडी नाल्यावर काँग्रेसचं आंदोलन, 25% टोल माफीचा आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित। पुणे न्यायालयाचा अवमान होईल अशी टिप्पणी टाळा, कोर्टाकडून मनोज जरांगे पाटील यांची कान उघडणी। छत्रपती संभाजीनगर धाराशिव नामांतर विरोधातील याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली। फडणवीसांना पाठवलेल्या पत्रात जयंत पाटलांचं नाव, वसुली प्रकरणात सचिन वाझे यांचा मोठा गौप्यस्फोट। अनिल देशमुख पैसे घ्यायचे, सचिन वाझे यांनी केलेल्या आरोपांनी उडाली खळबळ। देवेंद्र फडणवीस यांची नवीन चाल, सचिन वाझे यांनी केलेल्या आरोपावर अनिल देशमुख यांचं प्रत्युत्तर। मावळ येथील तळेगाव दाभाडे सोमाटणे फाटा रस्ता खचला, पोलिसांकडून येथे मनाई फलक लावल्यानंतरही वाहन चालकांचं दुर्लक्ष, या रस्त्यावरून वाहतूक सुरूच। कसारा रेल्वे मार्गावर दरड कोसळल्यामुळे वाहतुकीवर परिणाम, मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकल सेवेवर परिणाम। ठाणे दिवा रेल्वे उड्डाण पूल उभारणीचा मार्ग मोकळा, पालिका प्रशासनानं पुलाच्या कामाच्या आराखड्यामध्ये काही बदल करत सुधारित आराखडा तयार केला असून या आराखड्यास प्रशासकीय सर्वसाधारण सभेनं मान्यता दिल्यामुळे दिवा रेल्वे उड्डाण पूल उभारणीचा मार्ग आता मोकळा झालाय। 21 तृतीयपंथीयांवर गुन्हे दाखल, उरण फाटा, नेरूळ, सीबीडी, एपीएमसी येथील ठाणे अंतर्गत कारवाई। नवी मुंबईत रात्री अपरात्री सेवा रस्ते आणि एपीएमसी ट्रक टर्मिनल इथे बिभत्स आणि अश्लील चाळे करून वाहन चालकांना आकर्षित करणाऱ्या 21 तृतीयपंथीयांवर कारवाई करण्यात आली आहे। पुण्याच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना धारावी पोलिसांतर्फे 2 तासांच्या आत पकडून गुन्हा उघडकीस। संविधान आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन सोनवणे यांना दादर इथे अटक, दादर रेल्वे स्थानकाचं नाव बदलण्याची निवेदनामार्फत अधिकाऱ्यांकडे केली होती मागणी। सतर्क महाफास्ट न्यूज मध्ये इतकंच। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा सतर्क पोलीस टाइम्स न्यूज। सतर्क रहा, सुरक्षित रहा।